इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 107 नंबरची गाथा आहे। दुसरा अधिकार सुरू झाला आहे। नवपदार्थ मोक्षमार्ग प्रपंच वर्णन। नवपदार्थ आणि मोक्षमार्गाचं स्वरूप वर्णन करणार आहे। पहिला अधिकार कशाचा होता? पंचास्तिकाय षडद्रव्य अधिकार। आता दुसरा आहे तो नवपदार्थ आणि संक्षेपाने मोक्षमार्गाचं प्रपंच करणार आहे, विस्तार सांगणार आहे। तर त्याच्यामध्ये 106 गाथेमध्ये त्यांनी सांगितलं की मोक्षमार्ग कसा आहे, त्याची सगळी विशेषणं सांगितली। आता सांगतायत काय पुढं? सामान्य रूपाने ते मोक्षमार्ग कसा आहे हे सांगितलं। त्यामध्ये सम्यक्त्व पूर्वक असतो, सम्यक्त्वाने युक्त असतो, तो मोक्षमार्ग असतो असं सांगितलं। मग आता सम्यक्त्व म्हणजे काय? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र म्हणजे काय? कारण रत्नत्रयाने युक्त आहे तो मोक्षमार्ग आहे। सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्षमार्ग हो म्हणतो। तर त्या सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्राचं लक्षण काय आहे ह्याच्यासाठी म्हणून पुढची गाथा सांगणार आहे 107 नंबरची। सम्मत्तं सद्दहणं भावाणं तेसिमधिगमोणाणं चारितं समभावो विषयेषु विरूढमज्ञानं। काय सांगितलं? सम्मत्तं सद्दहणं, भाव म्हणजे पदार्थ। मग सम्यक्त्व म्हणजे काय? व्यवहार सम्यक्त्व म्हणजे डोक्यावर घ्या पदर, पडू देऊ नका। काय म्हटलं? व्यवहार सम्यक दर्शन म्हणजे काय? श्रद्धान। तर ते सांगितलं इथं त्यांनी की सद्दहणं भावाणं, भाव म्हणजे पदार्थ, पदार्थांचं श्रद्धान जे काय आचार्यांनी सांगितलेलं आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे, त्याचं जसंच्या तसं श्रद्धान, त्याला म्हणलं सम्यक्त्व। सम्यक्त्व कुठल्या गुणाची पर्याय? श्रद्धा गुणाची पर्याय सम्यक दर्शन आहे। तर सम्यक दर्शन हे 9 पदार्थांचं श्रद्धानाचं नाव सांगितलं। वा वा, काय सांगितलं? 9 पदार्थांचं श्रद्धान हे ज्याचं लक्षण आहे त्याला म्हणलं सम्यक्त्व। तेसिम अधिगमहणाणः, ज्ञान कशाला म्हणायचं? सम्यक ज्ञान, त्या पदार्थांना जाणणं, त्याला म्हणलं ज्ञान। अधिगम म्हणजे बोध, ज्ञान, जाणणे। तेसिम म्हणजे त्या भावांचं, पदार्थांचं जाणणे, त्या पदार्थांना जाणणे, ह्याला म्हणलं सम्यक ज्ञान। म्हणजे यथार्थ वस्तूचं स्वरूप जसं आहे तसं भगवंतांनी सांगितलं, त्याला जसंच्या तसं जाणणं हे म्हणलं सम्यक ज्ञान आहे। मग आता मिथ्यादृष्टी जीव पण भगवंतांचे वचन ऐकतो की, मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक? सम्यक दृष्टीच्या आणि मिथ्यादृष्टीच्या ऐकण्यात, त्या पदार्थांना जाणण्यात काय फरक? मिथ्यादृष्टी रहित असतो, सम्यक दृष्टी हा संशयादीने रहित असतो। अजून संशय नाही आहे समजा मिथ्यादृष्टीला, ह्या कम्प्युटरला कम्प्युटर जाणतोय, टेबलला टेबल जाणतोय, काय फरक पडला? मग भिंतीला भिंत, दरवाजाला दरवाजा जाणतोय, मग संशय कुठं राहिला आमच्या ज्ञानामध्ये? जर संशय असेल तर ठीक आहे, ते ज्ञान मिथ्या म्हणलं जाईल, पण सम्यक दृष्टी
सुद्धा फरशीला फरशी म्हणतो, मिथ्यादृष्टीसुद्धा फरशीला फरशी म्हणतो. मग काय फरक त्यांच्या ज्ञानात? त्याचं ज्ञानाला सम्यक ज्ञान का नाही म्हणायचं? जसंच्या तसं जाणलं की त्यांनी पण वस्तूला. हां, म्हणजे काय? ते माझ्या सुखाचं कारण किंवा त्याच्यापासून मी भिन्न ही प्रतीती नाही आहे, त्यामुळं सांगितलं ते त्याचं ज्ञान यथार्थ म्हणलं जाणार नाही. म्हणजे सम्यक दृष्टी जाणताना कसं जाणेल? जे काय मी हे जाणतो ते परद्रव्य आहे किंवा माझ्यापासून भिन्न आहे, ते माझ्यासाठी न सुखाला कारण आहे न दुःखाला कारण आहे, ते मात्र ज्ञेय आहे, असं जेव्हा जाणतो त्यावेळेस तो सम्यक दृष्टी आहे. म्हणून म्हटलं तो सम्यक दृष्टीच्या ज्ञानात आणि मिथ्यात्वीच्या ज्ञानामध्ये असा फरक करायचा. तर पदार्थांचं श्रद्धान ह्याला म्हटलं सम्यक दर्शन, त्या पदार्थांचं जाणणे याला म्हटलं सम्यक ज्ञान. आणि चारित्र म्हणजे काय? उधर है गाथा में है, क्या है? चारित्रम समभावो विषयेषु विरूढमज्ञानम. चारित्र म्हणजे काय आहे? समभाव आहे. मिळालं नाही का गाथा? 107 नंबरची. तर त्या मार्गामध्ये विरूढमज्ञानम, स्वतत्वाच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये अचलपणे आरूढ अशा जीवांचा विषयामधील समभाव याला म्हणलं चारित्र. विरूढ म्हणजे आरूढ म्हणा, त्या मार्गावर आरूढ असलेल्या त्या जीवांचा, त्या ज्ञानींचा विषयामध्ये समभाव राहणं ह्याला म्हणलं चारित्र. म्हणजे काय समभाव राहणं? म्हणजे हां, भेदभाव न राहणे. म्हणजे एकाला तुम्ही इष्ट म्हणताय, एकाला अनिष्ट म्हणताय, एकाला हित म्हणताय, एकाला हित म्हणताय, असं वगैरे जिथं भेदभाव न राहणार तर तिथं त्या रागद्वेषादी परिणतीने रहित असं ते ज्ञान, त्याला म्हणलं चारित्र. त्या विषयांमध्ये अस्थिरता, चंचलता न होणे ह्याला म्हणलं चारित्र. तर अशा रीतीने सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र म्हणजे काय हे सांगितलं. मग अशीच गाथा समयसारमध्ये घेतली आहे त्यांनी. कितवी? 155 नंबरची गाथा आहे. त्यात पण त्यांनी सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र म्हणजे काय हे सांगितलं. काय सांगितलं त्यात? जीवादी सद्दहणं सम्मत्तं तेसिमधिगमोणाणं रागादी परिहरणं चरणम एसोदुमुखपहो. काय सांगितलं? जीवादी सद्दहणं सम्मत्तम, जीवादिकांचं श्रद्धान सम्यक्त्व आहे. तेसिमधिगमोणाणं, त्यांचं जाणणे, त्या जीवादी पदार्थांना जाणणे हे ज्ञान आहे, म्हणजे सम्यक ज्ञान आहे. आणि रायादी परिहरणम, रागादिकांचा परिहार हे चारित्र आहे. असं एसो मोक्षपहो, ह्यालाच मोक्ष मार्ग, मोक्षपथ म्हटलं गेलेलं आहे असं तिथं सांगितलं. तर त्याच आशयाची गाथा इथं सांगितली. म्हणजे याच्यावरून निर्णय काय करायचा आहे? की तुम्ही धर्म म्हणून किंवा मोक्षमार्ग म्हणून बाकीचं जे काय करताय ना तो मोक्षमार्ग नाही. म्हणजे ही 3 लक्षणं असतील तरच तुमच्यामध्ये तुम्ही मोक्षमार्गस्थ आहात. अन्यथा म्हणजे किती स्वाध्याय केला, धारणा केली, फार आपल्याला सगळं कळायला लागलं, समजा प्रथमानियोग, करणानियोग, चरणानियोग सगळं आलं, द्रव्यानियोग आला, पण जर अनुभव नाही केला, भेदविज्ञान नाही केलं तर सम्यक दर्शनाची प्राप्तीच नाही. आणि जिथं सम्यक दर्शन नाही तिथं सुरुवातच नाही धर्माची. त्यामुळं सांगितलं अजून मोक्षपथ सुरू झाला नाही. कुठल्या पथावर आहे तुम्ही? फलटण. म्हणजे आपण अजून संसार पथावरच आहोत. ह्याच्या विरुद्ध गाथा करायची संसार पथाची. सांगा. सम्यक दर्शन हा श्रद्धाने हे सम्यक दर्शन आहे, ज्ञान जाणणं हे ज्ञान आहे, आणि समताभाव हा चारित्र आहे. ह्याच्या विरुद्ध सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र हे मोक्ष मार्ग आहे. आता संसार मार्ग म्हणजे काय? बरं, जीवादिकांचं श्रद्धान हे मिथ्यादर्शन.
त्यांच्याशी एकत्वादी परिणतीने जाणणं त्यांना, हे म्हणलं मिथ्याज्ञान. रागाधिकांनी सहित असलेलं ते चारित्र्य, त्याला म्हणलं मिथ्या चारित्र्य. म्हणून सांगितलं मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान आणि मिथ्याचारित्र हा संसार मार्ग आहे आणि सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हा मोक्ष मार्ग आहे. वाचता येते संस्कृत. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणाम सूचना इयम. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची ही सूचना आहे, किंवा इथे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र सूचित करणार आहेत. भावाः खलु कालकलित पंचास्तिकाय विकल्परूपाः नवपदार्थाः. भाव म्हणजे पदार्थ आहेत. कुठले पदार्थ? कालकलित म्हणजे कालाने सहित. 5 अस्तिकाय याचे भेद. 5 अस्तिकायांचे भेद म्हणजे जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, हे 5. हे भेदरूप जे 9 पदार्थ आहेत. काल सहित 5 अस्तिकाय आणि विकल्परूप म्हणजे त्याचे भेदरूप असं म्हणा, ते सगळे मिळून 9 पदार्थ आहेत. 5 अस्तिकायाचे भेद आणि कालसहित असे हे 9 पदार्थ आहेत. हे भाव आहेत. म्हणजे भाव शब्द आलाय ना गाथेमध्ये. मग भाव म्हणजे काय? तर भाव म्हणजे पदार्थ. मग ते किती आहेत? तर 9 पदार्थ आहेत. पुढं सांगितलं 5 अस्तिकाय आणि त्याच्यामध्ये आदी भेदमध्ये लावून घ्यायचं. मग 9 पदार्थांमध्ये जीव, पुद्गल, धर्म, जीव, अजीव, आश्रव, बंध, संबंध, निद्रा, मोक्ष वगैरे 5 अस्तिकायांचे मिळून म्हणजे आता जीव, अजीवामध्ये सगळे 5 अस्तिकाय आले. मग त्यांनी वर विकल्प घेतलेत ना, मग त्याच्यामध्ये समजून घ्यायचं आश्रव, बंध, संबंध, निद्रा, मोक्ष, पुण्य आणि पाप. तर 6 द्रव्य, 7 तत्व आणि पुण्यपाप हे सगळं मिळून काय सांगितलं? 9 पदार्थ होतात. त्यांचे मिथ्यादर्शनाच्या उदयामध्ये, पुढं वरचं वाचायचं राहिलं. म्हणजे भाव शब्दाचा अर्थ सांगितला. भाव म्हणजे पदार्थ आहे. तेषां मिथ्यादर्शन उदय आपादित अश्रद्धान अभाव स्वभावम भावांतरम श्रद्धानम सम्यक दर्शनम शुद्ध चैतन्य रूप आत्मतत्व विनिश्चय बीजम. काय म्हणलं? तेषां म्हणजे त्यांचं. कोणाचं? त्या 9 पदार्थांचं. तेषां मिथ्यादर्शन उदय आपादित, मिथ्यादर्शनाचा उदयाने सहित असताना किंवा मिथ्यादर्शनाच्या उदयामध्ये घडून येणारे असे जे अश्रद्धानाचा अभाव, मिथ्यादर्शनाचा उदय असताना त्याच्या निमित्तात अश्रद्धान होतं तत्वाचं, तर त्या अश्रद्धानाचा अभाव म्हणजे काय झालं? पहिल्या गुणस्थानातून 4थ्या गुणस्थानात गेला कोणी? असेल जीव. मिथ्यादर्शनाच्या उदयाच्या निमित्तात होणाऱ्या अश्रद्धानाचा अभाव ज्याचा स्वभाव आहे, असं भावांतर म्हणजे अन्य भाव. अन्य भावरूप श्रद्धान त्याला म्हणलं सम्यक दर्शन. भावांतर श्रद्धान म्हणजे जे मिथ्यादृष्टीचं श्रद्धान असतं का नसतं? कसं? मिथ्या असतं. कारण हे माझी रक्षा करणार, हे माझ्यासाठी शरण आहेत, हे श्रद्धानच आहे ना. तुम्ही खऱ्या देवशास्त्र गुरूंवर श्रद्धान ठेवताय, तो मिथ्या देवांवर ठेवतोय. म्हणजे श्रद्धान आहे पण ते वेगळ्या टाईपचं आहे, त्याला अश्रद्धान म्हणलं. आणि म्हणजे आता खऱ्या देवशास्त्र गुरूंवर तशी श्रद्धा नाही. किंवा कोणी जीव आहे समजा खऱ्या देवावर पण श्रद्धा ठेवतोय आणि कुदेवावर पण ठेवतोय, मग श्रद्धा नाही का नाही त्याचं? का घाबरते? म्हणजे नाहीच. कारण त्याला खरे देवच कळाले नाही. ज्याला खरे देव कळाले तो दुसऱ्याच्या आश्रयाला जाणारच नाही, तिथं त्याचं श्रद्धान होणारच नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय की दोन्हीकडं पण आमचं श्रद्धा नाही, पण शक्य नाही. का? कारण समजा तुम्हाला खरा हिरा काय आणि खोटं हिरा काय माहिती आहे, आणि तुम्ही म्हणाल मला हे पण सुख देत आहे आणि ते पण सुख देत आहे. काय झालं हो? खरा हिरा काय माहीतच नाही तुम्हाला, मग असा अर्थ झाला त्याचा. म्हणून सांगितलं खरे देव काय आहेत हे
ज्याला समजलं त्याला बाहेर कुठं भटकण्याची इच्छा होत नाही किंवा कोणाच्या आश्रयाला जायचं आहे, कोणाकडून काय मिळणार आहे, अपेक्षा आहे, असं काहीच भाव होणार नाहीत. म्हणून तिथं मिथ्या दर्शनाचा उदय असताना दोन्हीकडे श्रद्धान होऊ शकत नाही, हे पण सांगायचं. आता निमित्त बरं का, मिथ्या दर्शन हे कर्म नाही, परिणाम जीवाचे. तर मिथ्या दर्शनाचा उदय असताना खऱ्या देवावर श्रद्धान होणार का? देवशास्त्र गुरूंवर, जीवावर, सात तत्वांवर, 9 पदार्थांवर. म्हणून सांगतायत की तो उदय निमित्त बहिरंगामध्ये माझीच तशी योग्यता, तसा उपादान आहे की मला वस्तुस्वरूप समजत नाही. कर्माला दोष द्यायचं नाही आहे, करणानियोग तुमचा सगळा कर्माकडं नेतो आपल्याला. पण कर्म तर पुद्गल आहे, ते तर किती स्वतंत्र द्रव्य आहे. त्या पुद्गलाचं परिणमन त्याच्या स्वभावामध्ये एकदम परफेक्ट चालू आहे. तुम्ही म्हणताय ते मला कर्म त्रास देत आहे, त्याचा उदय आहे म्हणून मला इतकं दुःख मिळतं आहे. काय करतं आहे हो कर्म तुम्हाला? मिथ्यादर्शन किती त्रास देतं सांगा? मिथ्यात्व कर्म कर्म काही करत नाही, हे सांगायचं आहे मला. उपादानाकडे या. मी भोगतोय ना, मी स्वतः तसे परिणाम करतोय. मिथ्यात्व हे बाहेर कोण नाही आहे, कर्म नाही आहे. जीवाचे परिणाम आहेत, त्या परिणामांनी तुम्ही दुःखी आहे. कोणाला नष्ट करायचं आहे हो? मग परिणाम बदलायचे आहेत, बाहेर कोणाला बदलायचं नाही आहे. म्हणून सांगितलं मिथ्यात्वाचा. आता हे तिन्हींचं गोष्टीचं वर्णन करणार आहेत. मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान, मिथ्याचारित्र, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. तर मिथ्यादर्शनाच्या उदयाने जे होणारं अश्रद्धानरूप भाव आहे त्याचा अभाव जिथं असतो असं ते भावांतर स्वभाव. कळतंय? आता हे समजा पहिलं गुणस्थान आहे आणि हे चौथं गुणस्थान आहे. पहिल्या गुणस्थानात असणारा जीव काय करतोय? खऱ्या देवावर अश्रद्धान आहे किंवा खोट्या देवांवर श्रद्धान आहे समजा. तर या जीवाची परिणती स्वला सोडू नये. श्रद्धा, ज्ञान, चारित्र तिन्हीची परिणती स्वतःहून बाहेर आहे. आता याच जीवाला खरे देवशास्त्र गुरूंचं सानिध्य मिळालं, उपदेश मिळाला आणि सन्मुख झाला स्वतःचे आणि त्यांनी अनुभव केला. आता याचं श्रद्धान आणि याचं श्रद्धान फक्त एक टॅली करायसाठी. माहिती आहे सगळं आपल्याला, श्रद्धानामध्ये त्यांच्या फरक असतो. पण याचं श्रद्धान काय झालंय? जे मिळेल त्याच्यावर ते माझ्यासाठी आधार, ते माझ्यासाठी सुखाचं कारण, किंवा म्हणत नसलं तरी सुद्धा भाव तसे आहेत अंतरंगामध्ये. कोणी असेल समजा मिथ्यादृष्टी जीव की जात नाही कुदेवाकडं, आम्हाला मान्य आहे, हे सगळे कुदेव गुरुकुलशास्त्र आहेत, आम्ही त्यांच्याकडं जात नाही, त्यांच्यावर आमचं श्रद्धान नाही, हेच आमचे खरे देवशास्त्र गुरु आहेत. सांगा, सम्यक दृष्टी आहे का मिथ्यादृष्टी आहे? एवढ्यावरून ठरत नाही. कारण फक्त तुम्ही देवाच्या आश्रयाला आला म्हणून तुम्हाला सम्यक दर्शन होतं आहे असं म्हटलं तर अनंत भवामध्ये आपण गेलोय आश्रयाला, साक्षात समोश्रणात गेलोय सांगितलं तरी सुद्धा सम्यक दर्शन झालं नाही. कारण तिथं यथार्थ श्रद्धानाचा अभाव आहे हे सांगतायत. म्हणजेच तिथं मिथ्यात्वाचा उदय आहे. म्हणजे असं नका समजू की बाहेरच्या देवळांमध्ये मिथ्यात्व असते आणि तुमच्या देवळामध्ये सम्यक्त्व असते, असं नाही आहे. सम्यक्त्व कुठं आहे हो? तुमचं देऊळ इथं आहे ना, याच्यामध्ये आहे. म्हणजे आपलं तनुजीनं मंदिर म्हणलं ना, काय ते ऐकलंय भजन? तनुजीनं मंदिर मन कमलासन, त्यावरी चिन्मय तुंग यजेजिन, पदकमलानी संग. देऊळ बाहेरच्या देवळात नाही जायचं. कुठल्या देवळात आहे हो देव? सम्यक्त्व कुठल्या देवळात आहे? आपल्यामध्ये या. हे शरीराला देऊळ म्हणलंय, पण जोपर्यंत शरीरात राहणार तोपर्यंत देवळातच आहात. त्या देवळातून देवाजवळ जावं लागतं. मंदिर में से अंदर जाने का रास्ता मिलता है. तर मिथ्यात्व हे बाहेर कुठं नाही आहे, त्या बाहेरच्या क्षेत्रात मिथ्यात्व नसतं, आपल्या परिणामामध्ये आहे. तर त्याचा उदय असताना जे काय अश्रद्धानरूप भाव होतात त्याहून हे भावांतर हे समजवण्यासाठी सांगितलं मी हे सगळं. काय ह्याचे भाव आणि याच्याहून भिन्न ह्याला म्हटलं भावांतर. असा भावांतर स्वभाव जो आहे त्याचं श्रद्धान त्याला म्हटलं सम्यक दर्शन.
ते परजातीमध्ये एक भजन आहे की ते पण म्हणा. शोधिशी मानवा, माहिती आहे? शोधिशी मानवा जाऊनी राऊळी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. माहिती आहे? मीच ऐकलं दिसते सगळे. म्हणजे ते राऊळी म्हणजे मंदिर, त्या गावाचं नाव आहे वाटतं आणि तिथं मंदिर फेमस आहे असं काहीतरी. तर तिथं जाऊन तुम्ही देवाला शोधताय, तिथं नाही आहे नांदतो देव हा आपुल्या अंतरी. मग त्या अंतरंगातल्या देवाला ज्यांनी जाणलं त्याला खरं श्रद्धान होणार. म्हणून इथं सांगितलं मिथ्या दर्शनाच्या उदयाने घडून येणाऱ्या अश्रद्धानाचा अभाव स्वभावरूप जे भावांतर आहे त्याचं श्रद्धान, याला म्हणलं सम्यक दर्शन. एवढ्यासाठी खुलासा केला होता. खाली त्यांनी भावांतरला टीप दिली आहे. भावांतर म्हणजे भावविशेष, म्हणजे या भावाहून भिन्न असणारे दुसरा भाव. हा भाव कोणाचा आहे? मिथ्यात्वीचा आहे. याच्या भावाहून, याच्या श्रद्धानाहून असा भिन्न भाव जो आहे तो सम्यक दृष्टीचा आहे. मग तो कोणीही असेल, चतुर्थ गुणस्थानवरती, पंचम गुणस्थानवरती किंवा सप्तम गुणस्थानवरती. तर दुसरा भाव, भिन्न भाव, नवपदार्थांच्या अश्रद्धेचा अभाव ज्याचा स्वभाव आहे असा विशेष भाव, नवपदार्थांचे श्रद्धानुरूप भाव सम्यक दर्शन होय. ह्याला म्हणलं सम्यक दर्शन. मग ते काय आहे त्यासाठी अजून एक विशेषण दिलं पुढं. शुद्ध चैतन्य रूप आत्मतत्व विनिश्चय बीजम. कसं आहे होते सम्यक दर्शन? शुद्ध आत्मतत्वाच्या विनिश्चयाचे बीज आहे. म्हणजे काय? का म्हटलं असं? विनिश्चय म्हणजे निर्णय, प्रामाण्य. शुद्ध चैतन्य रूप आत्मतत्वाच्या निश्चयाचं हे बीज आहे. असं का म्हणलं? हां, का म्हणलं असं? म्हणजेच सम्यक दर्शन हे मोक्ष मार्ग म्हणता, पहिली पायरी म्हणता, किंवा ज्ञान आणि चारित्र्यामध्ये पण सम्यक दर्शनाने समीचिनता येते. कारण श्रद्धा यथार्थ असेल तर ज्ञान आणि चारित्र्य सुद्धा यथार्थ म्हणलं जातं. म्हणून त्याला म्हणलं शुद्ध चैतन्य रूप आत्मतत्वाच्या निश्चयाचं बीज आहे. जेव्हा सम्यक दर्शन प्रगट होणार त्यावेळेस इथं आत्म्याचं यथार्थ श्रद्धान झालेलं असणार आहे. म्हणून ते आत्मतत्वाचं विनिश्चय करणारं बीज स्वरूप आहे. पुढं तेषाम एव मिथ्यादर्शन उदयात नौयान संस्कारादी. नौयानच आहे ना? काय शब्द आहे तो? नौयान. हां, नौकायान, बरोबर. नौयान संस्कारादी संस्कारवत इव असा पाठ आहे. स्वरूप विपर्ययेण अध्यवसीयमानानां तत्निवृत्तौ समंजस अध्यवसायः सम्यक् ज्ञानम्. मनाक ज्ञान चेतना प्रधान आत्मतत्व उपलंब बीजम. काय सांगायला लागले तिथे आता? की नौकायानामधून तुम्ही विहार करताय नावेतून, तर नौकागमनाच्या खाली त्यांनी टीप घेतली आहे. जसे नावेतून गमन करणाऱ्या कोण्या व्यक्तीला संस्कारवश स्थिर पदार्थ फिरतात असे वाटते. आता नावेतनंच घेतलं त्यांनी, आम्ही ट्रेनमधनं पण जातो तर तसंच दिसतंय, किंवा गाडीतून जात असताना. जसे नावेतून गमन करणाऱ्या कोण्या व्यक्तीला संस्कारवश स्थिर पदार्थ फिरतात असे वाटते, तर स्वयं मात्र स्थिर रूपाने अनुभवाला येतात. त्याप्रमाणे मिथ्यात्वाच्या उदयस्थाना नवपदार्थांचे स्वरूप विपरीत ग्रहण होते. कुठले पदार्थ फिरायला लागलेत सांगा तिथं? जेव्हा गाडीतून गमन करताय त्यावेळेस कुठले पदार्थ फिरतात? फिरतात की दिसते की तुम्हाला? झाडं फिरतात. अजून काय काय फिरतं? म्हणजे फिरतंय असं वाटतंय पण फिरत तर काय नसते. म्हणून
म्हणून सांगतायत काय की ते मिथ्या ज्ञान आहे त्याचं, हे सांगायचं त्यांना. त्याप्रमाणे जो मिथ्यादृष्टी जीव आहे तो सगळ्यांना फिरवतो, म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये सगळे फिरत असतात. ॲक्च्युली तर सगळे स्वतःच्या स्वभावामध्ये स्थिर आहेत, पण तरीसुद्धा याला काय वाटतं, अस्थिर आहेत. त्यामुळं पदार्थाचं तो स्वरूप विपरीत ग्रहण करतो, म्हणून तो मिथ्यादृष्टी आहे. काय समजलं? उदाहरणाचं कोरिलेशन करून सांगा मला, काय सांगायचं आहे? पदार्थ जसं प्रवास करताना गाडीतून जाताना स्थिर आहेत सगळं झाड वगैरे, पण त्याला ते फिरतात असं दिसतंय. त्याप्रमाणे जी पण त्या पदार्थामधून सुख येतोय, म्हणजे त्यात आनंद नसताना त्यात आनंद मानतोय, म्हणजे त्याचं पण हे स्थिर श्रद्धांनी असते. म्हणजे काय, जसं आहे तसं दिसत नाही, मानत नाही, त्यालाच अश्रद्धान म्हणलं. म्हणून तो जसं तो त्या वाहनामध्ये बसलेला जीव स्वतः गमन करतोय, बाकीचं सगळं स्थिर आहे, तर स्वतःला स्थिर पाहतोय आणि बाकीच्याला गमन करताना पाहतोय. तसं म्हणलं मिथ्यादृष्टी जीव त्याचं ज्ञानामध्ये परिणमन चालू आहे, त्याचं स्वतःचं सुखदुःख रूपाने परिणमन चालू आहे, पण तो काय करतोय, पदार्थाच्या संयोगात गेल्यावर त्याच्या निमित्तात मला सुख आहे आणि दुःख आहे हा आरोप करतोय. मग हे पण त्याचं विपरीत ज्ञान झालं, विपरीत श्रद्धान झालं. म्हणजे स्वतः सुख भोगतोय आणि त्याला वाटते की सुख परातून येतंय, माझ्यात आहे ह्याचा अनुभव नाही आहे. म्हणून म्हटलं काय, तो काय करतो, कुत्रा त्या बैलगाडीच्या खालनं चाललेला असतो. कोण फिरतंय कोण चालतंय सांगा? कुत्रा चालतोय का नाही? चालतोय. गाडी चालतीये का नाही? चालतीये. भागीची झाडं बिडं चालतीये. मग कोण चालतंय आणि कोण स्थिर आहे हो? त्याला काय वाटतंय, त्या गाडीच्या खालनं चालतोय तो कुत्रा, तरी त्याला वाटतंय काय, मीच गाडी चालवतोय आणि माझ्यामुळं ही गाडी चालू आहे असं वाटतंय. पण जेव्हा एक टर्न आल्यावर ती बैलगाडी दुसरीकडे गेली आणि हा कुत्रा तिसरीकडे गेला, तर त्यावेळेस कळालं की मी याचा, तरी पण मिथ्यात्वामुळं अश्रद्धान असतं की ही गाडी इकडं कशी चालली आहे, मी इकडं जात असताना. म्हणून सांगतायत काय, कशासाठी, तर मिथ्यात्वीचं ज्ञान श्रद्धान सगळं विपरीत असतं. त्यांच्या वाक्यावरून लो तेषा म्हणजे त्या भावांचं पदार्थांचंच मिथ्यादर्शनाच्या उदयाचं निमित्त असताना नौकायानाच्या संस्काराप्रमाणे स्वरूप विपर्ययाने अद्यवसीयमान, म्हणजे ज्याचं श्रद्धान करण्यायोग्य आहे असं ते मिथ्यादर्शनाच्या उदय असताना ज्यांचं स्वरूप विपर्यासपूर्वक अध्यवसान झाला आहे, म्हणजे स्वरूप विपर्यास रूपाने ज्याचा निर्णय केला आहे आपण, तत्निवृत्त त्याचं निवृत्ती झाल्यावर, म्हणजे ते अध्यवसाय दूर झाल्यावर ज्यांचे विपरीत स्वरूपाने ग्रहण झाले होते त्या भावांचा अभाव झाला असताना किंवा ते दूर झाले असताना समंजस अध्यवसाय, म्हणजे खरं काय म्हणायचं, समीचीन अध्यवसाय जे प्रगट झालं त्याला म्हणलं सम्यक ज्ञान. अध्यवसाय म्हणजे भाव, निर्णय, ज्ञान असं म्हणा, परिणाम. अध्यवसान भाव डिफरंट, अध्यवसाय आता फक्त ज्ञान असं घ्या, निर्णय असा घ्या अर्थ इथं. अध्यवसान भाव म्हणजे खोटे भाव आहेत ते ॲक्च्युली, पण इथं सांगायचं त्यांना समंजस अध्यवसाय जो काही उत्पन्न झाला त्याला म्हणलं सम्यक ज्ञान. मनाक ज्ञान चेतना प्रधान आत्मतत्व उपलंब बीजम, तिथं त्यांनी सांगितलं होतं ना, सम्यक दर्शन कशाचं बीज आहे, जवळ घेतलं होतं टिकेत, हां वरच्या लाईनमध्ये घेतलं ना, शेवटी कशाचं बीज आहे, शुद्ध चैतन्य रूप आत्मतत्व विनिश्चय बीजम. मग तिन्हीला त्यांनी असं विशेषण दिलंय, सम्यक दर्शनाचं विशेषण हे दिलं, शुद्ध चैतन्य रूप आत्मतत्वाच्या निश्चयाचं बीज आहे. आता सम्यक ज्ञानाचं विशेषण देत आहेत, कसं आहे सम्यक ज्ञान, मनाक म्हणजे किंचित, आंशिक ज्ञान चेतना प्रधान आत्मतत्वाच्या उपलंब म्हणजे प्राप्तीचं बीज आहे.
म्हणजे संपूर्ण ज्ञान चेतना प्रकट झाली नाही आहे, म्हणजे केवळ ज्ञान नाही प्रकट झालं, पण ज्या समयाला सम्यक दर्शन प्रकट झालं त्याच समयाला ज्ञानामध्ये आंशिक शुद्धता प्राप्त झाली. म्हणून सम्यक ज्ञानाचं विशेषण काय दिलं? आंशिक ज्ञान चेतना प्रधान आत्मतत्वाच्या प्राप्तीचं बीज. मिळालं का नाही? आंशिक म्हणजे मनाक शब्दाचा अर्थ आंशिक. मग असं हे सम्यक दर्शन, हे सम्यक ज्ञान काय आहे? आंशिक रूपाने ज्ञान चेतना प्रधान आत्मतत्वाचं बीज आहे. ज्ञान चेतना म्हणजे काय? एकदा घेतलं होतं हे आपण समयसारच्या 378, 79, 80 असतील बहुतेक 3 गाथा. काय 87, 89 आहेत बघा. 87, 88, 89 असेल बहुतेक 3. तर त्याच्यामध्ये त्यांनी टीकेत 3 चेतनेचं लक्षण घेतलं आहे. कर्मचेतना, कर्मफल चेतना आणि ज्ञान चेतना म्हणजे काय. आज बघून या, उद्या सांगू आपण. आणि त्याच्याबरोबर समयसारची 155 गाथा बघायची. काय काय लिहा. समयसारची 155 गाथा, परत 387, 88, 89 नंबरच्या गाथेचे टीका आहे. त्याच्यात त्यांनी 3 चेतनेचं स्वरूप कसं असतं हे सांगितलं आहे. आणि एक अभ्यास त्यांनी आत्ता घेतलं ना, स्वरूप विपर्ययेण. तर स्वरूप विपर्यय हे विपरीत ज्ञानाचं एक भेद आहे. मग असे विपरीत ज्ञानाचे किती भेद असतात आणि कुठले, हे न्यायदीपिकेमधनं काढायचं. काय विपर्यय ज्ञानाचे 3 भेद आहेत. त्यातलं एक हे भेद आहे स्वरूप विपर्यास. तर त्याचं काय स्वरूप आहे हे त्यातून वाचून उद्या सांगा. मग त्याच्यावर आपण अजून खुलासा करून बघू. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञानाचं वर्णन केलं. आता सम्यक चारित्र कसं आहे हे पुढं सांगणार आहे, ते आपण उद्या वाचू. जाणा हामी श्रद्धा, ज्ञान, चारित्र आदी अनंत गुणांनी संपन्न शुद्ध जीव आहे. पहा, या जगामध्ये माझ्याशिवाय अन्य कोणीही नाहीच. मीच माझा आप्त आहे, मीच माझा गुरु आहे, मीच मला शरण आहे. शब्दाच्या द्वारे वाच्याचा निर्णय करा. स्वतःला जाणणे यालाच सम्यक दर्शन म्हटले आहे. मी जीवच आहे, अन्य नाहीच. सर्व परपदार्थांपासून सर्वथा भिन्न शुद्ध स्वरूप आहे. मी आहेच. विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसाहुणं.